तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। खूप दिवस झाले आपण रील्स किंवा व्लॉग असं काहीच शूट केलं नव्हतं किंवा पोस्ट केलं नव्हतं, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती। पण आता रिकव्हरीनंतर मी ठरवलंय की इथून पुढे तुम्हाला रोज नवनवीन रील्स आणि माझे व्लॉग्स हे नक्की बघायला भेटतील। जसं तुम्ही मला इथून मागे सपोर्ट केला तसंच इथून पुढे करशाल ही अपेक्षा। आवरून वगैरे सगळं मी निघाले होते पार्लरवरती जायला, कारण की तिथे मला थोडे व्हिडिओ शूट करायचे होते। पार्लरवरती गेल्यावर सगळ्या घरच्या मंडळींना भेटले आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि थोडं कामाविषयी डिस्कस केलं। तिथून आवरून वगैरे मी निघाले दादासोबत थेट गावात, कारण की थोडीफार छोटी मोठी कामं राहिली होती जी आम्हाला करायची होती, कारण की आता गणपती जवळ येत आहेत। गावातली छोटी मोठी कामं उरकून आम्ही गेलो थेट मिसळ खायला। तसंच मिसळ खाऊन झाल्यावरती वहिनीला घेऊन गेलो चहा प्यायला। रूमवरती येऊन पुन्हा दाबेली खाल्ली आणि घेतला स्वयंपाक करायला। आजचा मेनू होता पनीरची भाजी आणि रोटी। सर्व भाजीची तयारी करून घेतली आणि भाजी शिजायला घातली। त्यानंतर थोडीफार भांडी घासायची राहिली होती, ती मी घासून घेतली आणि लगेचच रोट्या बनवायला घेतल्या। याआधी मी कधी रोट्या बनवल्या नव्हत्या, ही माझी पहिलीच वेळ होती। मी पण यूट्यूबवर बघूनच बनवत होते। सगळा स्वयंपाक झाला, जेवायला घेतलं, जेवलं आणि असा होता माझा आजचा दिवस।